मित्रांनो आपण आलो होतो चिखलीला कायसाठी तर नर्सरीमध्ये. तर आपल्याला न्यायचं होतं वांग्याचं रोप. तर वांग्याचं रोप न्यायचं होतं तर आपण येणारच आहे, पण त्यातल्या त्यात आता उन्हाळा लागणार आहे. तर उन्हाळा लागणार आहे गाईस, तर त्याकरता आता इथं कलिंगड रोपाची लागवड म्हणजे रोपाची तयारी करणं सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता, हे पहा, ही इकडे खरबुजाचं आहे, तिकडे पाठीमागं टरबुजाचं आहे. तर त्याला खूप सारं रोप आहे, इथंच नाही गाईस. तर ह्या पलीकडे नेटमध्ये बी टरबुजाचं, आणि इकडे नेटमध्ये बी तिकडे मिरचीचं आहे, टमाट्याचं आहे, वांग्याचं आहे, सगळे रोप आहे गाईस. तर गाईस हे तुम्ही बघू शकता, निंगू बी खास राहिले, आणि गाईस हे इकडं मोठालं आहे, पण त्याला पाणी थोडंफार कमी पडलं. तर त्याला हे भाई इकडं खरबुजाचं मोठलं आहे गाईस. तुम्ही पाहू शकता, हे पहा मोठालं झालं, खूप मोठालं झालं, म्हणजे हे खरबुजाचं आहे. इकडं टरबुजाचं आहे, तुम्ही पाहू शकता, खूप मोठा झाड आहे आणि खूप छान आहे. आणि तुम्हाला डबल हे पहा, खूप छान आहे. ह्या इकडं मिरचीचं आहे गाई, तुम्ही पाहू शकता. हे पाहू शकता तुम्ही, इकडं मिरचीचं आहे गाई. तर मित्रांनो हे पहा, हे टरबुजाचं आहे, हा लॉटसुद्धा टरबुजाचा आहे गाई. ही मिरचीचा आहे, ते तिकडं टरबुजाचा आहे, तो खरबुजाचा आहे. तर लय बढिया आहे. आणि नर्सरीचं पाण्याचं नियोजन खूप छान केलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता, हे नेट वगैरे, बांबू वगैरे सगळं. आणि इकडे बी नेट आहे, आणि त्या पलीकडच्या साईडला बी नेट आहे, आणि या मागच्या बाजूने सुद्धा नेट आहे. सगळ्या याच्यात रोपाची गाईस काय सांगा तुम्हाला, खूप रोप आहे. आम्ही बघायला आलो तर, पण मला त्याला सगळ्यांना दाखवून देऊ. हे बघा, खूप सारं रोप आहे. इथं हे पराठाचं आहे गाईस, म्हणजे पलाटाचं पॅकिंगचं तुम्ही पाहू शकता, पॅकिंगचं रोप टाकलेलं आहे याच्यात. तर मित्रांनो भेटू.